शिवसेना ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे शिंदे गटात आले। राजकीय कारकिर्दीतला त्यांचा हा दुसरा पक्ष बदल ठरला। आता असाच दुसरा पक्ष बदल नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके हेही करतील अशा बातम्या सुरू झाल्या। अर्थात या बातम्यांना काहीच आधार नाही, परंतु तरीही शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांच्या एका वक्तव्यानंतर लंके खरंच पक्ष बदलणार का आणि बदलला तर शरद पवार हा धक्का सहन करणार का या चर्चांना उधाण आलंय। 2 वर्षांपूर्वी फाटका खासदार म्हणून चर्चेत आलेले लंके 2च वर्षात थेट दुबईच्या रस्त्यावर पोर्शे कार चालवताना दिसलेत। 2 वर्षात नगर दक्षिणेची स्थिती बदलो न बदलो लंकेंचा स्वॅग मात्र बदलला। त्यातल्या त्यात राज्याचं बदलतं राजकारण पाहिलं तर कुछ भी हो सकता है अशी स्थिती तयार झाली आहे। महिनाभरापूर्वी राहुरीच्या प्राजक्त तनपुरेंनीही पक्ष बदलला, भाजपात येत आमदारकी मिळवली। आता शरद पवार गटाचे जिल्ह्यातील एकमेव नेते असलेल्या निलेश लंकेंबाबतही अशा चर्चा सुरू झाल्यात। पण लंके खरंच पक्ष बदलतील का, हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। वागचौरेंनी पक्ष बदलला, त्याचे पडसाद जिल्ह्यावर उमटले। सोमवारी ठाकरे गटाने थेट वागचौरेंच्या बालेकिल्ल्यात मेळावा घेत डरकाळी फोडली। शिर्डी येथील या मेळाव्याला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संजय राऊत उपस्थित होते। या गद्दार खासदाराचे काही करू नका, रस्त्यात दिसला की ऑपरेशन तुडवा करा, असे थेट आदेश राऊतांनी शिवसैनिकांना दिले। साईबाबांची 3दा शपथ घेऊनही हा माणूस फुटलाय, 100 कोटींना विकलाय असं म्हणत राऊतांनी वागचौरेंवर जोरदार निशाणा साधला। या मेळाव्यानंतर नगरच्या राजकारणात ऐन पावसाळ्यात गरमागरमी सुरू झाली आहे। नगर जिल्ह्यातील दुसरे खासदार निलेश लंके यांच्याबाबतही आता पक्ष बदलाच्या चर्चा सुरू झाल्यात। गेल्याच आठवड्यात स्वतः शरद पवारांसोबत निलेश लंके नगर जिल्ह्यात फिरताना दिसले, परंतु त्यानंतर पुढच्या 72 तासात लंकेंच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या। आता या चर्चा का व कशा सुरू झाल्या हे सामान्यांच्या बुद्धीच्या बाहेरचं होतं। लंके 4 दिवसांपूर्वीच जीवाची दुबई करताना दिसले। त्यांच्या दुबई दौऱ्याची आणि तेथील स्टाईलिश जीवनशैलीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली। त्यांनी आपल्या दुबई सफारीतील काही व्हिडिओ अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले। 2 वर्षांपूर्वी फाटका खासदार म्हणून चर्चेत आलेले लंके अगदी कमी वेळात थेट स्टाईलिश झाले। दुबईच्या चकाचक रस्त्यांवरून महागड्या लक्झरी पोर्शे कारचे स्टेअरिंग हातात धरून त्यांनी लॉंग ड्राईव्हचा आनंद घेतला। त्यांचा हा डॅशिंग आणि हटके अंदाज त्यांच्या कार्यकर्त्यांना कदाचित आवडला, कारण हा व्हिडिओ त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी शेअरही केला। त्यापूर्वी एका खऱ्या वाघाबरोबरही निलेश लंके दिसले। लंकेंच्या या स्टाईलिश अंदाजाचे त्यांच्या चाहत्यांनी कौतुक केले असले तरी विरोधकांनीही तेवढ्याच द्वेषाने त्या व्हिडिओजवर कमेंटही केल्या। लंकेंकडे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स आहे का असा प्रश्नही उपस्थित केला गेला। काहींनी तर दुबईची टेक्नॉलॉजी नगरमध्ये आणण्यासाठी खासदार साहेब तेथे अभ्यास करायला गेलेत असा टोलाही लगावला। असो, कारण याबाबत आम्ही जास्त बोललो तर आम्ही लगेच विखे समर्थक ठरू। 2 वर्षात नगर दक्षिणेचा विकास होवो अथवा न होवो, लंकेंचा विकास झाला अशा चर्चा मात्र सुरू झाल्यात। तर बातमीचा मुख्य मुद्दा होता तो लंकेंच्या शिवसेना प्रवेशाचा। ठाकरे गटाचे 6 खासदार ऑपरेशन टायगर मध्ये फुटले, त्यानंतर ऑपरेशन तुतारीच्या चर्चा सुरू झाल्या। शरद पवार हे आपल्या गटाचं अजित पवार गटात विलीनीकरण करतील किंवा त्यांचे खासदार थेट इतर पक्षात जातील अशा बातम्या सुरू झाल्या। या बातमीच्या अनुषंगाने सध्याची परिस्थिती ओळखून शरद पवारांनी महाराष्ट्रभर दौरे सुरू केले। शरद पवारांची ही क्विक ऍक्शनही चर्चेत आली। गेल्या आठवड्यात पवार साहेब नगरलाही येऊन गेले। याच दौऱ्यात त्यांच्यासोबत दक्षिणेचे खासदार निलेश लंकेही होते, परंतु पवार साहेब पुण्याला पोहोचत नाहीत, तोच लंकेंच्या शिंदे गटाच्या चर्चांना उधाण आलं। आता या चर्चा का सुरू झाल्या हे समजलं नाही, कारण बातम्यांचा आधार घेतला तर महाविकास आघाडीतील जागा वाटप आणि भविष्यातील राजकीय गणितांवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांमध्ये 2 गट पडले आहेत। यातील पहिल्या गटाची अशी ठाम भूमिका आहे की पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि भाजप विरोधी लढाई मजबूत करण्यासाठी पक्षाने पूर्णपणे काँग्रेसमध्ये विलीन व्हावे। या विलीनीकरणामुळे आगामी निवडणुकांमध्ये मोठी राजकीय ताकद निर्माण करता येईल। दुसरीकडे पक्षातील दुसरा गट मात्र या विलीनीकरणाच्या पूर्णपणे विरोधात आहे। या गटाच्या मते ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उभ्या केलेल्या या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखले पाहिजे। एवढेच नव्हे तर बदलत्या राजकीय समीकरणांचा फायदा घेत पक्षाने थेट सत्ताधारी सरकारमध्ये सामील व्हावे असाही एक मतप्रवाह आहे व दुसऱ्या गटात जोर धरत आहे। सत्तेत सामील झाल्याने कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि पक्षाची पकड मजबूत होईल असा युक्तिवाद या गटांकडून केला जात आहे। त्यामुळेच निलेश लंके हे शिवसेना शिंदे गटात जातील अशा चर्चांना उत आलाय। या चर्चा सुरू असताना नगरचे प्रवक्ते संजीव भोर यांनीही एक वक्तव्य केलं। भोर म्हणाले की सर्वच पक्षांचे नेते आणि पदाधिकारी एकमेकांच्या संपर्कात असतात। काही जण शेवटपर्यंत ठाम भूमिका घेतात, तर काहींच्या राजकीय हालचाली आणि चर्चा सुरू असतात। त्यामुळे कोण कोणत्या पक्षात जाईल याबाबत आधीच निश्चितपणे सांगता येत नाही। आजच्या राजकारणात कोणताही नेता आयुष्यभर एकाच पक्षात राहील असे चित्र उरलेले नाही।
लंके हे मूळचे शिवसैनिक आहे, त्यामुळे ते शिंदे गटात आले तर त्यांचं स्वागतच आहे. भोर यांच्या या वक्तव्यानंतर लंकेंच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या बातम्यांनाही वेग आलाय. आपण सत्ताधारी गटात नसल्याने विकास कामे करताना अडचण येत असल्याचं स्टेटमेंट लंके यांनी 2 दिवसांपूर्वीच केलं होतं. त्यामुळेच लंकेंप्रमाणे शरद पवारांच्या इतर खासदारांनाही आता विरोधी बाकावर बसण्याची इच्छा नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार या आमदारांना कसे थोपवून धरणार याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांनी आमचे एकही आमदार फुटणार नाही असा विश्वास व्यक्त केला. मात्र शरद पवार गटातील अनेक आमदार हे सत्तेत जाण्यासाठी आसुसलेले असल्याची चर्चा आहे. काही खासदारांचीही तशीच इच्छा आहे. अशा परिस्थितीत शरद पवार आपला पक्ष एकसंघ राखण्यात यशस्वी ठरणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल. परंतु जर लंकेंसारखा नेता फुटला तर मग नगर जिल्ह्यातील शरद पवार गट पूर्णपणे संपून जाईल. मित्रांनो, शरद पवार गट खरंच फुटेल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.